नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी म्हणजे 4 मे दिवशी सर्वोच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक आणि दुर्दैवी असा निकाल दिला. खरं तर न्यायालयाच्या निकालावरती टीका टिप्पणी करता येत नाही हे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील मराठा समाजानं आरक्षणासाठी जो काही नेटानं लढा उभा केला होता आणि त्यानंतर मराठा आरक्षण दृष्टिक्षेपात आलेलं होतं, अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही 56 मराठा मोर्चे निघाले, जे अत्यंत विराट होते, ज्यांची देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा पद्धतीनं अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत संयम ठेवून, पण त्याचबरोबर नेमक्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यातील हे मराठा मोर्चे निघालेले होते. त्यानंतर राज्य सरकारनं जे काही आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं. गायकवाड आयोगानं दिलेला जो काही अहवाल होता तो तिथं मंजूर झाला, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब गेली आणि सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलं. सध्याचा कोरोनाचा काळ आहे, संचारबंदी आहे, लॉकडाऊन आहे, त्यामुळे याबद्दल उघडपणे अजूनही मराठा समाज रस्त्यावरती आलेला नाही आहे. पण मराठा समाजाच्या मनामध्ये खदखद आहे, एक अस्वस्थता आहे की या समाजाचंच आरक्षण का नाकारलं जाते. दुसरीकडं मराठा आरक्षणावरून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तूतूमैमे सुरू झाले. राज्य सरकार म्हणते की ही जबाबदारी केंद्राची आहे, सध्याचं विद्यमान राज्य सरकार, महाविकास आघाडीचं सरकार, आणि त्याच वेळेला राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते मात्र म्हणतायत की एकूणच राज्य सरकारनं कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू व्यवस्थित मांडली नाही, त्यामुळंच हा पराभव झालेला आहे. नेमकी परिस्थिती काय आहे मला जाणून घ्यायचे आणि त्यासाठी आज मी एका राज्यातील विरोधी पक्षाचे प्रमुख, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजर्षी शाहूंचे जनक घराण्याचे वारसदार भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांना बोलवलेलं आहे. मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की नेमकी मराठा आरक्षणाबद्दल भाजपची भूमिका काय आहे, त्यांची स्वतःची भूमिका काय आहे आणि या प्रश्नावरती तोडगा काय निघू शकतो असं ते सुचवतील. मी स्वागत करतो समरजित सिंह घाडगे यांचं. नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की सर्वोच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिला आहे त्या निर्णयाकडे तुम्ही कशा दृष्टीनं बघता. तुमचा विरोध असणारच आहे, यात काही शंका नाही, परंतु तुमच्या दृष्टीनं भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला राज्य सरकार कोणत्या बाबतीत कमी पडलं असं वाटतंय? सर्वप्रथम हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला तो माझ्या हिशोबाने मराठा समाजाच्या, मराठा आरक्षणाच्या पूर्ण या लढ्यामध्ये सगळ्यात काळा दिवस आहे. पहिलं म्हणजे हा जो निर्णय झाला ह्याला विरोध काही मी करणार नाही आहे, कारण हा निर्णय का झाला ह्याच्यामध्ये कोर्टाची काही चूक नाही आहे. याच्यामध्ये राज्य शासनाने जो हलगर्जीपणा केला, मी स्पष्ट शब्द वापरतोय, याच्यामुळे हा निर्णय झाला. ते थोडंसं मी इथं मुद्दे उपस्थित करणार आहे. जसं आपण मगाशी सगळं एक्सप्लेन केलं की हा लढा गायकवाड आयोग तयार करून मराठा समाज मागास आहे हे सगळं सिद्ध करून हायकोर्टने ह्याला मान्य केलं. त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टला पण हा विषय गेला, तेव्हा त्याला स्थगिती करण्यासाठी अर्ज केला गेला आणि त्यावेळी चीफ जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळीची चीफ जस्टिसखाली त्याला स्थगितीला नकार दिला गेला आणि शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळवायची सुरुवात झाली. सरकार बदलल्यानंतर ह्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये 3 जजचा बेंच निर्माण झालं. एक सहसा नियम आहे की जे कायदा विधिमंडळाने पास केला आहे, ज्याला हायकोर्टनी पारित केले, त्याला सहसा सुप्रीम कोर्ट स्टे देत नाही सहसा, पण ह्या बाबतीत त्याला इंटरिम स्टे दिला गेला. का? कारण हा कधी कधी वकील उपस्थित नाहीत, कधी वकील म्हणतात मला नीट काउन्सिलिंग मिळालं नाही, कधी वकील म्हणतात मला नीट ब्रीफिंग झालं नाही. एक मी आपल्याला एक वाक्य ऑब्झर्वेशन कोर्टाचं वाचून दाखवतो. He submitted that it is difficult to proceed with the hearing of the case as the officers of the state government have not been able to effectively assist their counsel in preparing for the hearing. ह्याचा अर्थ काय झाला की प्रॉपर ब्रीफिंग नसल्यामुळे, कागदपत्र नसल्यामुळे नाईलाजानी जे कधी इंटरिम स्टे सुप्रीम कोर्ट देत नाही, या मॅटरमध्ये इंटरिम स्टे दिला गेला आणि 5 जजच्या बेंचला ते रिफर केलं गेलं. मराठा आरक्षण रद्द केल्या गेल्या मेन मुद्दा जे गायकवाड आयोग देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी स्थापित केलं, ज्याच्या बेसिसवर मराठा समाजाला आरक्षण मिळालं, तोच गायकवाड कमिशन कोर्टाने म्हटलं की इनव्हॅलिड आहे. का इनव्हॅलिड आहे? 2 मुद्द्यांवर. एक,
कोर्टाने असं व्ह्यू घेतलाय, ह्याच्यामध्ये राज्य शासन कसं चुकीचं ठरतं मी तुम्हाला सांगतो, की या आयोगाने एकतर्फी निर्णय दिलाय. या आयोगाने कुठलंही मराठा समाजाच्या विरोधात काय अर्ज आले असतील त्याचं कुठलं हिअरिंग केलंच नाही. कुठलंही हिअरिंग न करता त्यांनी एकतर्फे निर्णय दिलाय. हे चुकीचं आहे. ही बाब चुकीची आहे. खरं म्हटलं तर 18,000 अर्ज आले होते इन फेवर ऑफ मराठा आरक्षण. 15,000 अर्ज आले होते मराठा आरक्षणाच्या विरोधात. या कमिशननी या सगळ्या 15,000 अर्जावर हिअरिंग करून त्याला डिस्पेन्स केलं गेलं. 1600 पानाचा एक रिपोर्ट ॲनेक्शर म्हणून तयार केला गेला. पण दुर्भाग्यपूर्ण जाणून बुजून या काँग्रेस राष्ट्रीय सरकारने हे ॲनेक्शर्स गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला अटॅचच नाही केले आणि मराठी ते इंग्लिश जे ट्रान्सलेशनची गरज आहे ते ट्रान्सलेशन पण केलं नाही. आणखीन एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला पण त्यापूर्वी मी तुम्हाला थांबवतो. राज्य सरकारच्या वतीनं उपसमितीचे अध्यक्ष नामदार अशोक चव्हाण साहेब हे वारंवार सांगतायत की भाजप शिवसेना सरकारनं जे काही मराठा आरक्षणासाठी दिलेले वकील होते त्यांनी जे काही केलेली फ्रेमवर्क होतं त्या आधारेच सुप्रीम कोर्टामध्ये शेवटपर्यंत मुद्दे मांडलेले आहेत. आणि जो पाया भाजप आणखीन शिवसेना युतीच्या काळातल्या सरकारनं तयार केला होता त्याच पायावरती ही केस पुढे लढलेली आहे. नाही, मी माझा मुद्दा संपू द्या. कोर्टचं 22 जानेवारी 2020ला ऑब्झर्वेशन आहे. द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज डायरेक्टेड टू फर्निश द ट्रान्सलेशन ऑफ मराठी डॉक्युमेंट्स टू द रजिस्ट्रार विदिन 2 weeks. सर्वप्रथम ह्यांनी कुठलंही ट्रान्सलेशन तुम्ही स्वतः सीए आहात त्यामुळे तुम्हाला या सगळ्या कायद्याची जाणीव नाही, हे मला सांगायची गरज आहे. कुठलंही ट्रान्सलेशन केलं नाही. या मुद्द्यावर गायकवाड आयोग जे आहे ते इनव्हॅलिड केलं. आपण जो आता मुद्दा घेतला मी दुसऱ्या मुद्द्यावर, हे ऐकून घ्या एकदा. मला वाटतं हे लोकांनी ऐकलं पाहिजे. दुसऱ्या मुद्द्यावर गायकवाड आयोगाला इनव्हॅलिड का केलं? 6 कमिशन्स इतिहासामध्ये 3 केंद्राच्या आणि 3 राज्याच्या आयोग स्थापन केले गेले. या 6च्या 6 आयोगामध्ये असं सांगितलं गेलं रिपोर्टमध्ये की मराठा समाज मागास नाही आहे. बर, हे ऐका, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. राज्यामध्ये जे 3 आयोग झाले ते 1961ला देशमुख आयोग झालं, 2001ला खत्री आयोग झालं, 2008ला बापट आयोग झालं. या तिन्ही वेळी सरकार कोणाची होती? काँग्रेस राष्ट्रवादीची. आणि केंद्राचे आयोगच्या वेळी पण तीच. खरं म्हटलं तर राज्याने केंद्र शासनाने त्यावेळी जे रिपोर्ट आले होते ते रिजेक्ट करायला पाहिजे होते, नकारायला पाहिजे होते. जेव्हा आपण रिपोर्ट रिजेक्ट करत नाही असं गृहीत धरलं जातं की तुम्ही हे स्वीकारलेत. आणि या बेसिसवर सुप्रीम कोर्टने म्हटलं की या 6 रिपोर्टमध्ये जेव्हा ते म्हटले की मराठा समाज मागास नाही, तर असे काय परिस्थिती उद्भवल्या की आता गायकवाड आयोगाला वाटतं की मराठा समाज मागास झालाय. खरं म्हटलं हे पण सर्वोच्च न्यायालयानं या 6 रिपोर्टचा आढावा घेतलाय. त्यांनी ह्याच्यामध्ये नमूद केलंय. कारण सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशामध्ये वारंवार त्यांनी असं म्हटलेलं आहे की गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला जातोय. दुसरी गोष्ट, अपवादात्मक परिस्थिती आहे असं वाटत नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, 1992चा इंदिरा साहनी खटल्याचा जो काही निकाल आहे त्याला रेफर करून हा निर्णय दिला आहे. 50% वरती आरक्षणाची मर्यादा जाता येणार नाही किंवा देता येणार नाही, हा सर्वोच्च न्यायालयानं ह्याच्यातला म्हटलेला प्रमुख मुद्दा आहे. आता मला सांगा की या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला असं वाटत नाही का की मुळात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय स्तरावरती न बघता त्याच्यात एक सोल्युशन ओरिएंटेड सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा मुद्दा किंवा हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं वाटत नाही का? आणि त्याच्यामध्ये भाजप राजकारण करते असं वाटत नाही? मग नाही साहेब, पहिले एक समजून घ्या मला हा सगळा एक मुद्दा. गायकवाड आयोगाला सर्वप्रथम जे गायकवाड आयोग स्थापित केलं गेलं इंदिरा स्वानी 1992चं जजमेंटच्या बेसिसवर, हे जेव्हा हायकोर्टमध्ये मान्य केलं जातं आणि सुप्रीम कोर्टला मान्य केलं जात नाही, कारण हे 6 आयोग ह्यांनी जे स्थापन केले त्याचाच बेस सुप्रीम कोर्टने घेतला. हे पायाभरणी तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीने केली की हे रिपोर्ट न रिजेक्ट करता हे पुढे जाऊन गायकवाड आयोगाला त्रास व्हावा या हेतूनच हे त्यांनी केलं. आता राहिला प्रश्न, तुम्ही एक वेगळा मुद्दा उपस्थित केलाय. हो, मी सांगतो ना तुम्हाला. मला एक सांगा, 6च्या 6 कमिशन जेव्हा मराठा समाजाला मागास नाही म्हणून म्हणतं आणि त्यावेळेचे सरकार हे रिपोर्ट रिजेक्ट करत नाहीत, म्हणजे तुम्ही स्वीकारले की ते मागास नाहीत. पण नारायण राणे आयोग ज्यावेळी तयार झाला होता तेव्हा नारायण राणे आयोगानं सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यावं
सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या हा समाज मागासलेला हो, आहे हो. असा निष्कर्ष काढला होता. बरोबर आहे. उल्हास बापट यांनी जो काढलेला होता, बापट आयोग जो होता, त्याच्यामध्ये मात्र बरोबर उलटी परिस्थिती होती 2008ला 2008ला. बरोबर. पण मला सांगा, आता गायकवाड आयोगानं जो आपला रिपोर्ट दिला आहे, जो अहवाल दिला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी मान्य केलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, कारण त्याची कारणं ही आहेत. बरोबर आहे. तो उच्च न्यायालयानं स्वीकारला बरोबर. पण मग सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा तो नाकारलेला आहे, तेव्हा त्या न्यायाधीशांना त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये त्यांच्या सापेक्षतावादानुसार तो ते नाकारला असेल. तुम्ही जे म्हणताय की यापूर्वीचे अहवाल जे आहेत त्याच्यावरती प्रभाव पडला म्हणून तो नाकारला, हा तुमचा दावा आहे. हो, कारण हायकोर्टमध्ये पण 100% हा विषय पण आला असेल, तेव्हा इट इज द पार्ट ऑफ द काउन्सिल. पण मग हायकोर्टानं कसं स्वीकारला? मग तेच म्हणतो ना, इट इज अ पार्ट ऑफ द काउन्सिल टू कन्व्हिन्स द हायकोर्ट. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काउन्सिल वॉज नॉट प्रिपेअर्ड. काउन्सिलनी अर्धे अनेक्शस जोडले नाहीत. सर्वप्रथम गायकवाड आयोग इनव्हॅलिड काय? कारण त्यांनी हिअरिंगच नाही केलं असं कोर्टला वाटतं. तुम्ही कोर्टला मिसगाईड केलं, बरोबर. आणि त्यानंतर हे सगळे जे आयोग झाले, हे आयोग खरं म्हटलं तर त्या काळाच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनेच घेतल्यामुळं तोच बेस कोर्टाने घेतला आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं. हे सगळ्यात महत्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे. पण मी तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये जो काही संपूर्ण अहवाल होता त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन पण केलं नाही, ही राज्य सरकारची चूक आहे. ऑब्झर्वेशन ऑफ द कोर्ट मी म्हणत नाहीये, हे मी म्हणत नाहीये. मी मगाशी तुम्हाला वाक्य वाटून दाखवलं, इट इज द ऑब्झर्वेशन ऑफ द कोर्ट. कोर्ट म्हणते की मला ट्रान्सलेशन पाहिजे. पण मग आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपची भूमिका काय आहे? आगीत तेल ओतणार आहात तुम्ही की याच्यावरती सोल्युशन सांगणार आहात? सोल्युशन्स पण मी सांगतोय. सर्वप्रथम आता माझं म्हणणं आहे की राज्य सरकार, जर तुम्हाला, मी स्पष्टपणे आरोप केला की त्यांची नियतच नाही आहे की मराठा आरक्षण द्यायचं, हे टेक्निकल मुद्द्यावर मी सिद्ध करून दाखवले. आता जर त्यांना खरंच वाटत असेल की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, तर ते केंद्र राज्य हा विषय जर थोडा दिवस आपण बाजूला ठेवू. 4 गोष्टी आज राज्य शासनाने केल्या पाहिजे. विषय नंबर 1 की इंदिरा स्वानी जजमेंट, इंदिरा सानी स्वानी आहे ओके, हा स्वानी, त्याच्या बेसिसवर 4 गोष्टी ह्यांनी केल्या पाहिजे. एक मागास आयोग स्थापित केला पाहिजे. दुसरा, मराठा समाज मागास आहे हे त्यांना सिद्ध करायला ना. ह्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम काय झाला आहे, ह्यांच्या हलगर्जीपणामुळं गायकवाड कमिशननी जी कारणं सांगितली मागास होण्याची, ती सोडून त्यांना नवीन कारणं तर हुडकावी लागणार. अंडरस्टँड दिस. तिसरा, ह्यांनीच केलेले 6 आयोगाचे 6 रिपोर्ट ज्यांनी रिजेक्ट नाही केले त्यावेळी जाणून बुजून, त्यांना आता सिद्ध करायला लागणार की हे 6 रिपोर्ट कसे चुकीचे आहेत. आणि 50%च्या वरती आरक्षण मिळण्यासाठी जे एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस आहेत, हे परत त्यांना नवीन सिद्ध द्यावे लागणार. अगेन गायकवाड कमिशननी जे कारणं दिली ती सोडून नवीन कारणं त्यांना हुडकावी लागणार. पण मुळात आता 50%च्या वरती आरक्षणाची मर्यादा न्यायची असेल तर 102वी घटना दुरुस्ती आडवी येते. अशा वेळेला राज्य सरकारला 50%च्या वरती आरक्षण नेण्याचा अधिकारच नाही आहे, तो केंद्राचा अधिकार आहे, असं जे सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादीकडून सांगितलं जाते. त्यामुळेच आता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. मला माहित होता हा प्रश्न येणार, त्याची पण तयारी केली आहे. आता एक तर सांगा की सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता ह्यांनी काय स्टेटमेंट केलेलंच किंमत आहे का नाही? नक्कीच आहे. नक्कीच आहे. मेहता साहेबांचं स्टेटमेंट आहे, वी कन्स्ट्रक्टेड दिस आर्टिकल 342A to be confined role of the central government. Whether states act is constitutional or not in Maharashtra's case, in our view, it is constitutional. हा अधिकार राज्य शासनाचाच आहे. याच्यामध्ये 102 घटना दुरुस्तीमध्ये हे कॉन्स्टिट्युशनल अधिकार कायदा करायला राज्य शासनालाच दिलाय. हे जे केंद्र राज्य ते करायला लागलेत ना, मी काय म्हणतोय, हे फक्त डिले टॅक्टिक्स चालू आहे. आता आयोग स्थापन करायचं हा केंद्राचा भाग आहे का? राज्याचा आहे. राज्याचा आहे. हो. केंद्राने इंदिरा स्वामीच्या बेसिसवर मागास आहे का हे सिद्ध करण्याचे कारण कोण केंद्राने करायचे का? राज्याने केले पाहिजे. त्यानंतर हे मागचे 6 रिपोर्ट इनव्हॅलिड करायचं अथॉरिटी कोणाची? राज्य शासनाची. आणि परत 50%च्या वरती एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस ह्यांनाच रिपोर्टमध्ये सिद्ध करून द्यायला लागणार, जे गायकवाड कमिशननी केलं होतं. बरोबर. ह्या गोष्टी ते काही करत नाही आहेत आणि हे केंद्र राज्य करत, मला वाटतं हे जेव्हा डिले टॅक्टिक्स करत राहणार आहेत. कारण आत्ताच्या या गोष्टीमुळे 4 वर्षापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. पण जर त्यांनी हे आयोग स्थापन करून कामालाही लागले तर वी डोंट नो की कधी मिळणार. पण राज्यातला सगळ्यात मोठा समाज म्हणजे मराठा समाज. सर्वच राजकीय पक्षांना या मराठा समाजाच्या मतांची गरज आहे, असते, राहील. पण मग असं असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार किंवा काँग्रेस राष्ट्रवादी
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही असं तुम्हाला का वाटतं? ते का असं करतील? नाही, बेसिकली मी तुम्हाला फॅक्ट्सवर बोललोय. हे सगळे पुरावे मी तुमच्यासमोर मांडले. मी त्या राजकीय विश्लेषणमध्ये का नाही त्याच्यावर राजकारण करायचंय. कारण जर द्यायचं असतं तर पण मागच्या तुम्ही आज 7 वर्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला नाही, बोलवलेलं द्यायचं आहे. असतं. कारण आज भाजप प्रामुख्यानं या राज्यातला विरोधी पक्ष आहे आणि भाजपचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्य सरकारच्याच कोर्टामध्ये आहे. दुसरीकडं महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा अशोक चव्हाण साहेब असतील किंवा अन्य सर्व पक्षांचे नेते असतील, हे वारंवार सांगतायत, अजितदादा पवार सांगतायत की आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे. केंद्र सरकारनं 102वी घटना दुरुस्तीवरती पुन्हा काहीतरी एक सोल्युशन काढलं पाहिजे आणि मग तो राज्य सरकारला अधिकार आहे. कारण 50% वरती आरक्षणाची मर्यादा जाऊ देणार नाही असं सुप्रीम कोर्ट सांगते. सुप्रीम कोर्टनी हे बेसिकली बिकॉज ऑफ रॉंग फॅक्ट्स पुट इन फ्रंट ऑफ सुप्रीम कोर्ट. मी परत तुम्हाला सांगतोय की गायकवाड आयोगाला जे इनव्हॅलिड गेले जे 2 मुद्दे होते, या मुद्द्यांवरच त्यांनी रिजेक्ट केले. 8 राज्य आहेत, तामिळनाड असेल, हरियाणा असेल, तुमचं छत्तीसगड असेल, अशी 8 राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश सकट, जिथं 50%च्या वरती आरक्षण दिलेलं गेलेलं आहे. पण तामिळनाडूमध्ये ही जुनी केस आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आता जे बोलतोय ही 102वी घटना दुरुस्ती होण्याच्या पूर्वीची त्यांची ती आरक्षणाची तरतूद आहे. महाराष्ट्रात असं करता येणार नाहीये. आणि दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की आता आपण जरी आरक्षण मागितलं किंवा त्याच्या संदर्भात कायदेशीर लढाई, पुनर्विचार याचिका दाखल केली, काही केलं, तरी मुळात सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं आहे की 50%च्या वरती आरक्षण देता येणार नाही. जर ते लिमिट वाढवायचं असेल तर ते किती असावं? 55 असावं, 60 असावं, 70 असावं? हे कोण ठरवणार आणि कसं ठरणार? बेसिकली मी परत तुम्हाला हा मुद्दा सांगतो. इट इज द राईट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ओनली. 102 घटना दुरुस्तीनंतर ही स्टेट गव्हर्नमेंटचेच अधिकार आहेत. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा कुठलाही संबंध येत नाही. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनी हे इनव्हॅलिड केलं. मी परत त्या मुद्द्यावर येतो की गायकवाड आयोगाला इनव्हॅलिड ठरवण्यामध्ये हे जे सगळं ह्यांनी मॅटर पुटअप केलं त्याच्यामुळं कोर्टने हा व्ह्यू घेतलेला आहे. कारण हे हायकोर्टने राज्यात जर भाजपाचं सरकार असतं तर तुमची हीच भूमिका असती? अहो, आम्ही कायदा पास केला साहेब. पण तो सुप्रीम कोर्टानं नाकारला असता तर? अहो, आज सुप्रीम कोर्टानं नाकारलाय म्हणून आपण चर्चा करतोय. साहेब, मी तुम्हाला परत सांगतो, 60 वर्ष यांनी शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आणि पुरोगामी विचार करून कधीही आरक्षण मराठा समाजाला दिलं नाही. कारण ती विल पॉवर नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांमध्ये ती विल पॉवर होती. तुम्हाला आठवत असेल की 2000 देवेंद्र फडणवीस सरकारच्या आधी यांनी 2014ला एक ऑर्डिनन्स पास केला की मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं. ऑर्डिनन्सने आरक्षण मिळतं का ऍक्टने आरक्षण मिळतं? अध्यादेश काढला होता. हा, ऑर्डिनन्स काढलं ह्यांनी. आणि ह्यांनी ऑर्डिनन्सना माहित होतं ह्यांची सत्ता येत नाही. हे ऑर्डिनन्स कोर्टात चॅलेंज झाल्यानंतर त्याला कोर्ट स्ट्राईक डाऊन करेल आणि ते पुढच्या सरकारचं त्रास होईल हे त्यांना माहित होतं. या ऑर्डिनन्समध्ये त्यांनी इंदिरा स्वामीची सांगितले रेकमेंडेशन कुठलेच घेतले नाहीत. ना आयोग केला, ना मागास सिद्ध केला, फक्त ऑर्डिनन्स पास केला. आणि पुढच्या सरकारमध्ये कधी? आचारसंहितेच्या 1 महिना आधी. नंतर ते जेव्हा रिजेक्ट झालं, किती मोठा बवाल झाला. ते सगळं भोगले, आम्ही सगळं सोसले. त्यानंतर देवेंद्रजी दादांनी लीगल टीम करून तो गायकवाड आयोग तयार केला, ज्याला हायकोर्टमध्ये कायदा पास केला गेला. इट वॉज एक्सेप्टेड इन हायकोर्ट. आणि सुप्रीम कोर्टनी पण त्या काळामध्ये त्याच्यामध्ये इंटरिम स्टे द्यायचा नकार दिला चीफ जस्टिसनी. आणि तेव्हा मराठा आरक्षण पारित केले. इट इज बिकॉज ऑफ जाणून बुजून ठरवून फॉल्टी रिप्रेझेंटेशन इन फ्रंट ऑफ सुप्रीम कोर्ट आज ही परिस्थिती निर्माण झाली. पण मग सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण होत असेल, सादरीकरणामध्ये काही त्रुटी राहत असतील, तर राज्यातील एक प्रमुख जबाबदार विरोधी पक्ष म्हणून त्याच वेळेला त्या चुका सुधारण्यासाठी का नाही प्रयत्न केलेत? त्याच वेळेला या विषयावरती का नाही आवाज उठवला? प्रत्येक वेळी तुम्ही सगळे व्हिडिओज काढून बघा. मागच्या वर्षीपासून जेव्हा त्याला इंटरिम स्टे मिळाला त्यापासून देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादांचे सगळे व्हिडिओज काढून घ्या, सगळ्या ट्विट्स काढून घ्या, सगळे इंटरव्ह्यूज काढून घ्या. वारंवार हाच मुद्दा त्यांनी स्थापित केलेला आहे की तुम्ही रिप्रेझेंटेशन नीट करत नाही. हे जे उपसमिती केली, खरं म्हटलं त्या देवेंद्रजी दादांना घ्यायला काय जात होतं? गायकवाड आयोगाने ज्यांनी केलं त्या गायकवाडना पण तुम्ही भेटला का? त्यांना बोलून त्यांच्यावर चर्चा केली का? जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने ही लीगल टीम तयार केली, एक कॉमा, एक फुल स्टॉप त्यांना बघायला लागत होता. त्याच्यामध्ये काउन्सिलला वारंवार बसायला लागते, गाईडलाईन दिली पाहिजे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, त्याच्या वेळ इन्व्हेस्ट केली पाहिजे. हे काही न करता
वारंवार विरोधी पक्षांनी हे सांगितलेलं आहे की तुमची भूमिका चुका लागली आहे, तुम्ही काय तर चूक करणार आणि पुढे जाऊन हे नुकसान मराठा समाजाला सोसावं लागणार, वारंवार सांगितलं गेलं आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारनं योग्य प्रेझेंटेशन केलं नसल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं हा कायदा रद्द ठरवला आहे. प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादींनी ही 1961 पासून जी पायाभरणी केली, 6 कमिशन्सचे रिपोर्ट नकार न देता ही पायाभरणी करून त्यांचं इंटेन्शन्स क्लिअर आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळं केंद्र राज्य ह्याच्या किती वेळ गेला. आता ह्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही केंद्र राज्यामध्ये माझे एक 10 मिनिटं विचार घेतलाय. मी परत म्हणतो तो वेळ तुम्ही ते आयोग स्थापन करण्यामध्ये का देत नाहीये? तुम्ही आयोग का स्थापन करत नाही? आता परवा उपसमितीची मीटिंग झाली, काय ठरलं त्याच्यामध्ये? मराठा समाजाला आम्ही कुठलं नुकसान होऊ देणार नाही, एक. आणि दुसरं, एक समिती स्थापन केली की काय झालं हे करण्यासाठी, समिती म्हणजे हलगर्जीपणा काय केला हे सिद्ध करण्यासाठी आणखीन एक समिती स्थापन केला. त्याच्याऐवजी तुम्ही आयोगाने स्थापन केला. केंद्र राज्य केंद्र राज्य केंद्र राज्य. अहो, तुमचा सुप्रीम कोर्टमध्ये वकील हजर होत नाही, एकदा नाही दोनदा. तुमचा वकील म्हणतो आय हॅव नॉट बीन प्रॉपरली गिव्हन डायरेक्शन्स कोर्टचे हे कसं धाडस करता? मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, आज देवेंद्र फडणवीस सरकार असते आणि सुप्रीम कोर्टने हा निर्णय झाला असता, काय बवाल झाला असता? नाही, सरकार कुठलंही असो, मराठा आरक्षण नाकारल्यानंतर तो संताप, तो उद्रेक किंवा त्याच्याबद्दलची अस्वस्थता, असंतोष वाढणार यात काही शंका नाही. पण मुळात या प्रश्नाकडे राजकारण विरहित आपण बघणार आहोत की नाही? हो, म्हणून मी सोल्युशन्स दिले ना. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ह्यांच्या चुकीमुळं जे आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, त्यांना उपयोजना पण करावी लागणार. जे मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारने उपयोजना केल्या होत्या, राईट फ्रॉम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, तुमच्या मराठा समाजाच्या मुलांच्या हॉस्टेल फीज असतील किंवा शिक्षणाची फीज असतील, अशा उपयोजना मला अपेक्षा होत्या की या समितीने की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही 4 वर्ष 5 वर्ष ही उपयोजना आम्ही करू. त्यात होलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, एक रिव्होल्युशनरी स्कीम जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, त्याला तुम्ही नियोजन समितीला मर्ज करून घेतलं, म्हणजे त्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्ही काढून घेतलं. खरं म्हटलं तर अण्णासाहेब पाटील, सारथी यांचं स्वातंत्र्य तुम्ही परत दिलं पाहिजे. या गोष्टींवर मला वाटतं उपयोजनाबद्दल मी सोल्युशन्स तुमच्यासमोरच मांडतोय, याच्याबद्दल सरकार अजून काहीच बोलत नाही. तुम्ही हे सगळं जे बोलताय हे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून बोलताय की या मराठा समाजातले आणि विशेषतः ज्यांनी 100 वर्षापूर्वी आरक्षण दिलं त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे आपण वारसदार आहात, तुम्ही कुठल्या भूमिकेतनं बोलताय आता? मी दोन्ही भूमिकेत बोलतोय, पण मला त्यात जास्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिसत आहेत. मी फॅक्ट्स मांडलेत. हे बघा, मी आता जे काय गोष्टी सांगतोय तुमच्यासमोर, हे मी माझी वैयक्तिक भडास काय काढत नाही इथं. आय एम टॉकिंग ऑन फॅक्ट्स. म्हणून हे कागद आणलाय. आजची माझी प्रेस कॉन्फरन्स पण जी झाली त्याच्यामध्ये मी फॅक्ट्सवर बोललोय. आय एम प्रेझेंटिंग फॅक्ट्स. मी कुठं हवेत बार मारत नाही आहे का कुठं माझी वैयक्तिक भडास काढत नाही आहे. दीज आर द फॅक्ट्स. आणि ह्या फॅक्ट्सवर मी सिद्ध करून दाखवायला लागले ह्यांची कधीही ओव्हर द इट्स अ प्रिन्सिपल काँग्रेसचे विषय की त्यांना कधीही आरक्षण द्यायचं नव्हतं आणि देणारही नाहीत. लवकरच मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षातील काही नेत्यांना पण बोलवणार आहे आणि त्यांची सुद्धा ह्याच्याबद्दलची बाजू काय समजून घेणार आहे. खरं तर आजच त्यांना बोलवायचं होतं, पण जेव्हा वेगवेगळ्या पक्षांचे नेते येतात तेव्हा मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि पक्षीय राजकारण, कुरघोडीचं राजकारण, आरोप प्रत्यारोप सुरू होतात. म्हणून आज केवळ समरजित सिंह घाडगे यांना बोलवलं आहे. कोल्हापूर शहरामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सातत्यानं रस्त्यावरचं आंदोलन करणाऱ्या काही लोकांचे सुद्धा एकूण या प्रश्नाकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे आहेत हे आपण जाणून घेऊया. थेट जाऊया मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सकल मराठा समाजातील काही नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे बघण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष खतखतत आहे. परंतु लोक आज आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी उद्धृत करायला लागलेले आहेत. तरी देखील कोरोनासारख्या महाभयंकर आजारामुळं आम्ही संयम बाळगण्याचं आव्हान केलेलं आहे. हा जो आम्ही आव्हान केलेला आहे त्यासाठी राज्य शासनाकडं काही गोष्टीची आम्ही मागणी केलेली आहे. यामध्ये जो निकाल आलेला आहे त्याचं तज्ज्ञ अशा विधी तज्ज्ञांच्याकडून त्याची चिकित्सा करावी व घटनात्मक आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावं. त्याचबरोबर मराठा समाजाला दिलासा मिळावा म्हणून सारथी ही संस्था व त्याचबरोबर कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही 2 या संस्था सक्षम कराव्यात व त्याचबरोबर आरक्षण स्थगितीमुळं ज्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या विभागातील जे विद्यार्थी आहेत जवळजवळ 4-4.5 हजार त्यांच्या नियुक्त्या तातडीने द्याव्या
अशी आम्ही मागणी करत आहोत. जर राज्य शासनाने यामध्ये सामोरं आलं नाही आणि मागण्या मान्य केल्या नाही तरी राज्य पातळीवर एक निर्णायक भूमिका घेऊन प्रचंड लढा लोक आपणहून उभा करतील. त्यांच्या उद्रेकाला आम्ही बांध घालू शकत नाही. त्यामुळे राज्य शासनानं तातडीनं काही ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होणे हा मराठा समाजाच्या वतीने दुर्दैवी क्षण आहे आणि म्हणून आता आमची अशी विनंती आहे की ते राज्य शासन केंद्राचे म्हणण्यापेक्षा केंद्रानं आता त्यात घटना दुरुस्ती करणे किंवा मागासवर्गीय जो आयोग आहे केंद्राकडे त्यातून ही आरक्षणाची प्रोसेस करता येते असं आमचं मत आहे. राज्य शासनानं पुढाकार घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण आणि मराठा समाजाला आर्थिक निकषाचे फायदे हे मिळवून द्यावेच लागतील. कारण उपेक्षित मराठा समाजाचं आंदोलन हे दिलगीर चाललेलं आंदोलन आहे. मराठा समाज 10% असेल त्यातलं श्रीमंत, परंतु 90% श्रीमंत समाज कष्टकरी शेतात जाणारा, कामाला जाणारा, हातगाडी ओढणारा या समाजाला आरक्षणाचे फायदे मिळालेच पाहिजेत आणि त्यासाठी योग्य पद्धतीनं ह्याचं आंदोलनाच्या पद्धतीने प्रयत्न केले जातील. परंतु केंद्रानं ह्याची बाजू झटकून चालणार नाही. राज्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की आता घटना दुरुस्ती करायची. ती घटना दुरुस्ती करण्याची भूमिका घेतली पाहिजे किंवा मागासवर्गीय केंद्रीय आयोग आहे याच्यामध्ये जाऊन ते करता येते असं विधी तज्ज्ञांनी परवा सांगितलेलं आहे. उल्हास बापट असतील अनेक लोकांनी सांगितले. त्या पद्धतीनं मराठा समाज आरक्षण देण्यासाठी राज्याच्या नेतृत्वानं आणि केंद्राने दोघांनी मिळून हातात राजकारण न करता हातात घालून हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे. गेली 35 वर्ष मराठा समाज न्याय, हक्क आणि अधिकार याच्यासाठी झगडत आहे. परवाच सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला, मराठा आरक्षण रद्द ठरलं. खरं तर हा निर्णय दुर्दैवाचा आहे, दुःखाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेच्या 15(4) नुसार आणि 16(4) नुसार नोकरी आणि शिक्षण याच्यामध्ये आरक्षण देता येतं. पण नागेश्वर राव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक निर्णय घेतला आणि मराठा आरक्षण रद्द ठरवलं. या रद्द ठरलेल्या निर्णयामुळं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं नुकसान होणारच आहे. पण जी मुलं स्पर्धा परीक्षा पास झाल्यात त्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून माझी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की मराठा समाज हा त्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावरती येत आहे आणि या लढाईमध्ये तो त्याच्या अस्तित्वासाठी आज खऱ्या अर्थानं झगडत आहे आणि म्हणून मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांना आरक्षणाची खऱ्या अर्थानं गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वेळोवेळी आंदोलनं झाली, तीही शांततेने झाली. न्यायालयाचे दरवाजे ठोठवले, सरकारच्याकडं आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही मराठा समाज दुर्लक्षित राहिलेला आहे, उपेक्षित राहिलेला आहे. त्यामुळं आजची परिस्थिती ही आंदोलन करणे, रस्त्यावर उतरण्याची नाही हे आम्हा सर्वांना माहीत आहे. परंतु आम्ही असा कोणताही अन्याय करून बसणार नाही. मराठा समाज उद्या न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण एकत्र येऊन अग्रेसिव्ह होऊन मराठा समाजाला OBC मधूनच आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी असणार आहे. आणि ज्या वेळेला ही मागणीची सुरुवात होईल, लोक रस्त्यावर उतरतील, त्यावेळेला मात्र ह्या सत्ताधारी आणि विरोधी जे काही नेते आहेत यांचा कसा थैथैट होईल हे जनतेनं आता समोर पाहण्याची वेळ आलेली आहे. आपण बघितलं, एकूणच मराठा समाजामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबद्दल प्रचंड खदखद आहे, राग आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळं एकूणच सगळं लॉकडाऊन, संचारबंदी या परिस्थितीमुळे रस्त्यावरचं आंदोलन होत नाही आहे. काही आंदोलनं झाली, पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यामध्ये राजकारण जास्त येते, याच्याबद्दल जास्ती करून राग आहे. मला माझ्या पुढच्या टप्प्यामध्ये या संपूर्ण मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक विश्लेषण करायचे आणि त्यासाठी मी वस्तुनिष्ठ विश्लेषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या भूमिकेतून नसावं म्हणून दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार यांना बोलवलेलं आहे. आता आपण त्यांची मतं जाणून घेऊया. संवाद प्रतिवादच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण एकूणच मराठा आरक्षणाची प्रक्रिया कायदेशीररित्या कशी सुरू आहे, त्याच्यातल्या अडचणी काय आहेत, नेमकं तथ्य काय आहे, राजकारण कितपत सुरू आहे, या सगळ्याचा फॅक्च्युअल आढावा घेणार आहोत. होतंय काय की आपल्या देशामध्ये कोणत्याही विषयाचं राजकारण करायचं, त्याच्यातून आपल्या पक्षाला कसा फायदा मिळेल याचा प्रयत्न करायचा, याच्यामध्येच बरीचशी एनर्जी जात असते आणि त्यामुळे मूळ विषय बाजूला राहतो आणि राजकारण सुरू होतं. त्यामुळे अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा आपल्या आयुष्यामध्ये म्हणतो की आता राजकारण करू नका,
तर ही जी वेळ आलेली आहे ही का आलेली आहे तर मला वाटतं मराठा आरक्षणाच्या या टप्प्यावरती सुद्धा राजकारण विरहित हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असं सगळेजण म्हणतायत, पण प्रत्यक्षात तसं होत नाही आहे. मला याच विषयावरती जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आज दैनिक सकाळचे समूह संपादक आणि संचालक श्रीराम पवार सर यांना आमच्या स्टुडिओत बोलवलं आहे. त्यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की मराठा आरक्षण आता नेमक्या कोणत्या टप्प्यावरती आलेलं आहे, इथून पुढे या आरक्षणाच्या बद्दल काय मार्ग निघू शकतात. पवार सर, आपलं स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं तसं याच्या राजकीय ज्या बाजू आहेत त्या आपण बघितल्या, ऐकतोय, वर्तमानपत्रातनं वाचतोय, सगळं आहे. पण मला तुम्हाला विचारायचं की आता या टप्प्यावरती सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल केलेला आहे, याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही विद्यमान राज्य सरकारची चूक किंवा त्यांचं अपयश वाटतं का? नाही, मला वाटतं की आता याच्यावर राजकारण खूप केलं जाईल आणि ते सुरू पण आहे. म्हणजे दोन प्रकारच्या प्रतिक्रिया त्याच्यावर आहेत आणि त्यातून राजकारण आपल्याला स्पष्टपणे दिसते. एक तर हा कायदाच मुळात चुकीच्या पद्धतीने केला, त्यामुळे तो सरकारने सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. कारण कायदाच भुसभुशीत पायावर होता, असं एक आर्ग्युमेंट आहे जे आता सत्ताधारी पक्ष करत आहेत. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री असताना कायदा झाला आणि आता कायदा फेटाळला म्हणजे तुमचाच कायदा फेटाळलेला आहे असं ते सांगणं आहे एक भाग. आणि दुसरा भाजपचं किंवा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील जे काही सांगतायत त्यानुसार कायदा योग्यच केला होता आम्ही, पण तुम्हाला बाजू मांडता आलं नाही. आम्ही उच्च न्यायालयात जर तो टिकवू शकलो, तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात का टिकवता आलं नाही, असं ते आर्ग्युमेंट आहे. आता हे पॉलिटिकल आर्ग्युमेंट म्हणून ठीक आहे, हे स्कोअर करण्यासाठी. पण आपण बघितलं तर काय की हा कायदा जेव्हा झाला तेव्हा एकमतान झाला. त्याच्या मागे त्या 58 मोर्चांची पार्श्वभूमी होती. लोक एका टिपेला संताप पोचला होता आणि तेव्हा त्याला विरोध करायचं काही कोणाची शक्यता नव्हती. त्यामुळं त्या प्रक्रिया ज्या काही झाल्या त्या सगळ्या एकमतानं झाल्या. तेव्हाचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर सत्तेतच होता. त्यामुळे यातल्या कुणीही त्या कायद्याला विरोध केला असं नाही आहे. त्यामुळे आज असं म्हणणं की तो कायदा चुकीचा होता, याला काय अर्थ नाही. राजकारणाच्या पलीकडे यात दुसरे काय असू शकत नाही. आणि जर तो कायदा त्यावेळी चुकीचा झाला होता तर मग सध्याच्या सरकारनं तो बदलला का नाही, किंवा त्याच्यामध्ये अधिक भक्कम पॉइंट्स का नाही आणले? एक्झॅक्टली. मी त्यामुळे काय आहे की मराठा आरक्षणाचं दुर्दैवानं काय होतंय की कुणालाही पटकन ते देतो असं दाखवून त्याच्यातून राजकारण साधायचं आहे. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी जो कायदा केला तेव्हा असंच होतं. तो कायदा नंतर नाकारला गेला. तो कायदा त्या कायद्यावर त्यानंतर आल्या भाजपच्या सरकारने काहीच केलं नाही, भाजप शिवसेनेच्या. आणि नंतर जसाच्या तसा अध्यादेश नव्यानं काढला. तेव्हाही काय होतं की तुमच्या कायद्यानं मिळत नाही, पण माझ्या अध्यादेशानं तुम्हाला सगळं आरक्षण मिळेल. पण मग तात्पुरतं ते एक प्रकारे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होता. म्हणजे त्यात त्यांची भावना जेन्युइन पण असेल, पण त्यातून दाखवायचं काय होतं की मराठ्यांसोबत आम्ही आहोत, दुसरे नाही आहेत. आता सुद्धा तसं घडतंय. दोन्ही पक्षांना दाखवायचं काय आहे की आम्ही मराठ्यांसोबत आहोत, दुसरे नाहीत, त्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळत नाही. पण मला वाटतं की ह्याच्यात जाण्यात काय अर्थ नाही. याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा असलेला समाज, राजकीय ताकद म्हणून सगळ्यात मोठी असलेला समाज, त्यामुळं त्याला कोणतंही दुखावेल असं मानायचं काही कारण नाही. ही प्रत्येकाची पॉलिटिकल गरज आहे. या समाजाला बरोबर घ्यायचं किंवा तुमच्या बाजूने आम्ही आहोत असं दाखवणं ही प्रत्येकाची राजकीय गरज आहे. त्यामुळे यातलं कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात मुद्दाम काम करत असेल किंवा तो कायदा रद्द व्हावा असं कोणाला वाटत असेल किंवा मुळातच कायदा चुकीचा केला असेल असं वाटायचं काही कारण नाही. कारण त्यावेळेला लिगल ओपिनियन घेऊन हे कायद्यात बसतंय असं सगळ्या लिगल फॅटर्निटीनं सांगितल्यानंतर ते झालं होतं. त्यामुळं मला वाटत नाही की त्या कायद्यावर आत्ता आक्षेप घ्यावा किंवा आर्ग्युमेंट चुकीच्या पद्धतीने केलं यालाही काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं की ज्या प्रकारचं आर्ग्युमेंट उच्च न्यायालयात केलं होतं आणि जे टिकलं होतं ते सर्वोच्च न्यायालयाला नाकारलेलं आहे. त्यामुळे आर्ग्युमेंट बदललेलं नाही आहे. वकील बहुतांशी तेच आहेत, त्यात काही नव्या वकिलांची भय पडली. पण मराठा आरक्षणाच्या बाजूने ज्यांनी याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्या विनोद पाटील यांचे असं म्हणणं आहे की राज्य सरकार, सध्याचं राज्य सरकार, महाविकास आघाडी सरकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यास कमी पडलं. त्यांना 6 महिन्याचा वेळ होता, परंतु त्या वेळेमध्ये त्यांनी अधिक अभ्यास केला नाही आणि ऐन वेळेला ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याची वेळ आली त्यावेळेला सरकार काहीसं दुबळं ठरलं, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. हे इन्फ्लुएन्सेस कोण काय वाटेल ते काढू शकतो. मुद्दा काय आहे की सर्वोच्च न्यायालयानं सगळ्यांना पुरेसा वेळ दिला बाजू मांडायला. असं काही झालं नाही की त्यांनी वेळ दिला नाही. ज्यांनी याचिका केल्या त्या सगळ्यांना आपली बाजू मांडायला वेळ दिला. बाजू मांडताना तुम्ही काय मांडू शकत होता तर 2-3च मुद्दे होते की राज्य सरकारला मागास समाज ठरवण्याचा अधिकार आहे, मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा की 50% जास्त आरक्षणाची देता येत नाही जी कॅप आहे त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस, अपवादात्मक परिस्थितीत तसं ते देण्याचा अधिकार आहे आणि तो राज्य सरकारला आहे.
आणि असं झाल्यानंतर तिसरा मुद्दा की मराठा मागास आहेत की नाही हे ठरवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग नेमला. त्यानं मोठा सर्वे केला, डाटा गोळा केला आणि त्या डाटाच्या आधारावर असा निष्कर्षाप्रत आले की मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे. आता ही 3 आर्ग्युमेंट बेसिक आहेत. ही 3 आर्ग्युमेंट वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात केली. राज्य सरकारने यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही आहे, हेच केलंय. पण सर्वोच्च न्यायालय आता म्हणते की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या मागास आहे, हे मान्य नाही आहे. दुसरी गोष्ट, अपवादात्मक स्थिती आलेली आहे अशी परिस्थिती नाही आहे, एक्झॅक्टली. असे दोन्ही सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे. Exactly. पण मग आता हा तिढा सुटणार कसा? आता सर्वोच्च न्यायालय म्हणजे तर आपल्या देशातली सगळ्यात मोठी न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायव्यवस्था. आता पुढे याच्यातनं काय मार्ग निघू शकेल? नाही, एक तर राजकीय मागास असा मुद्दा नव्हता, सामाजिक मागास आहे का असं ठरवायचा मुद्दा होता. आणि त्यासाठी खूप डेटा गोळा करून, हिस्टॉरिकल रेफरन्स गोळा करून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास हा, आहे बरोबर. असं Yes. ठरवण्याचा प्रयत्न किंवा असं ठरवलं गायकवाड आयोगानं आणि ते राज्य सरकारनं मान्य केलं. ते उच्च न्यायालयानं पण उचलून धरलं, ते सर्वोच्च न्यायालयानं मात्र नाकारलं. नाकारलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे 3-4 मेजर ॲस्पेक्ट आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजेत. एक तर सर्वोच्च न्यायालय असं म्हणते, म्हणजे एक डिमांड अशी होती की 50% आरक्षणाची मर्यादा ही आता या देशावर अन्याय करणं. याचं कारण काय तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरक्षण मागणारे किंवा एकूण विकासाच्या लढाईत मागं पडलेल्या समूहांची संख्या मोठी आहे. ती 50%च्या कॅपमध्ये बसवावी अशी नाही आहे. आणि हे पाय केरळपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे आपल्याला हरियाणापर्यंत सगळीकडे गुजरात मधलं पाटीदार सगळीकडे आहे. समाजाचं, गुजरात आहे, पटेल समाजाचं आंदोलन माहिती हरियाणामधलं आहे, जाटांचं हरियाणातलं आहे, जाटांचं आहे, बरोबर. गुजरातचं राजस्थानातलं हो, आहे, कापूनचं आंध्र प्रदेशातलं आहे, एकीकृत आंध्र प्रदेशातलं. तमिळनाडूमध्ये अनेक नव्या जाती आरक्षण मागत आहेत. तर या सगळ्याचा जर विचार केला तर 50%ची मर्यादा ही योग्य नाही आहे असं आर्ग्युमेंट होतं. आणि त्याच्यासाठी सगळ्यांची मागणी काय होती तर लार्जर बेंचकडं, म्हणजे 11 सदस्यांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण पाठवावं आणि त्यांच्याकडून निर्णय घ्यावा की 50%ची मर्यादा उठवावी. म्हणजे इंदिरा साहनी प्रकरणाचा जो रेफरन्स दिला त्यावेळी 9 जणांचं तर खंडपीठ त्याच्यापेक्षा होतं. मोठं खंडपीठ हे करावं आणि तो निर्णय ठेवावा. म्हणजे 50%ची मर्यादा आता कालसापेक्ष नाही आहे, तो 92चा निकाल आहे. आणि 28 वर्षात देशातलं एकूणच वास्तव खूप बदललेलं आहे. तर त्याचा विचार करून हे बदलावं अशी मागणी होती. ही मागणी या खंडपीठानं नाकारली. त्यांचं म्हणणं आहे की या खटल्याकडे पुन्हा वळायचं काही कारण नाही, इंदिरा साहनीमध्ये दिलेला निकाल हा अंतिम निकाल अंतिम आहे. आहे. त्यामुळे 50%ची अट ओलांडता येणार नाही. या एकाच निकषावर मराठा आरक्षणाचा कायदा रद्द होतो. बाकी सगळे मुद्दे सोडून द्या, ते मागास आहेत की नाही हे सुद्धा सोडून द्या क्षणभर. कारण 50%च्या ऑलरेडी तुम्ही पुढे गेलात. बरोबर. त्यामुळे नव्यानं नवा कायदा करून आणखी वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण देणं हे 50%च्याच मर्यादेत बसत नाही. त्यामुळे ते फेटाळला गेला. हा बेसिक पहिला भाग. दुसरा भाग होता की राज्य सरकारना हे आरक्षण देण्याचा अधिकार आहे. बरं. हां, म्हणजे कुठलाही मागासवर्ग ठरवायचं राज्याच्या मर्यादेत. ओके. तो केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये तुम्हाला नाही मिळणार आरक्षण, पण राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये राज्य सरकार ज्या शैक्षणिक संस्था नियमित नियंत्रित करतं त्या शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण राज्य सरकार देऊ शकतात. आणि मराठा समाजाची मूळ मागणी हेच आहे की आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये नोकऱ्या, आरक्षण असावं. राजकीय आरक्षण मागितलेलंच नाही. आणि बरोबर. द्यायचा पण काही मुद्दा नाही. बरोबर. त्यामुळं या दोन्हीचंच पाहिजे होतं. आणि असं आरक्षण देशभर अनेक समाजांना तिथल्या राज्य सरकारने दिलेलं आहे. बरं. तमिळनाडू दिले, तमिळनाडू, हो. बिहारमध्ये दिले, वेगवेगळ्या राज्यांमधली उदाहरण देता येतील तिथं अशा प्रकारचं आरक्षण. पण मग आता राज्य सरकार का म्हणते की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केंद्राच्या कोर्टात आहे म्हणून? असं का म्हटलं जातं? तिकडेच येतो. तर आर्ग्युमेंट काय होतं की वेगवेगळ्या सरकारने दिलेलं आहे आणि राज्य सरकार त्याला कॉम्पिटंट अथॉरिटी आहे मागास समूह शोधण्यासाठी. ती शोधायची कसं तर त्याला मागासवर्ग आयोग नेमायचा, त्यांना अभ्यास करायचा, त्यानं शिफारस करायची, ती शिफारस राज्य सरकारनं मान्य करायची किंवा फेटाळायची. बरोबर. ही प्रोसिजर, या प्रोसिजरनं आत्तापर्यंत होत आलं. मराठा म्हणजे समाज अगदी नारायण राणे समितीपासून ते गायकवाड हा त्याच्या आधी समितीपर्यंत. बापट आयोग होता. हो. तर त्यांनी ते मराठा समाजाचा हे नाकारलं होतं, मागणी नाकारली होती. राणे समितीने ती स्वीकारली. पण राणे समितीचं काय म्हणता येईल की निरीक्षण किंवा त्या समितीचं फॉर्मेशन हे प्रॉपर नाही असं निरीक्षण समोर आलं. मग गायकवाड आयोग नेमला गेला. गायकवाड आयोग हा निवृत्त न्यायमूर्ती होते, त्यांनी सगळा हे केला. बेसिक आर्ग्युमेंट काय त्यात तर राज्य सरकारला अधिकार आहे बरोबर. मागासवर्ग आयोग नेमायचा आणि हे फाइंडिंग करून एखादा समूह मागास आहे असं ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. ओके. सर्वोच्च न्यायालयानं पोझिशन काय घेतली की 102 क्रमांकाची घटना दुरुस्ती झाल्यानंतर हा तुमचा अधिकार संपलाय. आता कुठल्याही राज्याला एखाद्या समूहाला तो मागास आहे असं ठरवून आरक्षण द्यायचा अधिकार जायला नाही. तो अधिकार केंद्रीय मागासवर्ग आयोगाला आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगानं अभ्यास करून जर ते मान्य केलं तर त्यांची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य करावी, म्हणजे पर्यायानं केंद्र सरकारनं मान्य करावी. म्हणजे हा अधिकार पूर्णपणे केंद्रात गेला आहे. राज्य सरकारकडे अधिकार काय आहे
तर त्यांनी अभ्यास करावा आणि शिफारस करावी, अच्छा. मागणी करावी, ओके. निर्णय द्यावा नव्हे. निर्णय द्यायचा अधिकार केंद्राकडे आहे. असं आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं अधोरेखित झालेला आहे. म्हणून सरकार असं म्हणते की आम्ही मागणी करू केंद्राकडं आणि त्यांनी द्यावं. त्याचा आधार तो आहे. तो तांत्रिकदृष्ट्या चुकीचा नाही आहे, बरोबर आहे. तर हे दुसरं दुखणं आहे की आता राज्य सरकारना अधिकार नाही. आणि तिसरं मराठा समाजातलं दुखणं, समाजासंदर्भातलं दुखणं असं आहे की मागास आहे की नाही या संदर्भातला गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारशी या सर्वोच्च न्यायालयानं नाकारल्या. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही योग्य पद्धतीने ठरवू शकलेलं नाही आहे की अशी अपवादात्मक परिस्थिती तयार झाली आहे की ज्यासाठी मराठा समाजाला आरक्षण द्यावं. एवढी इमर्जन्सी आहे का की मराठा समाजाला आरक्षण देण्याची खरोखर तेवढी गरज आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं हे उपस्थित केला. इंदिराज आणि खटल्यातच काय म्हटलं की एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशनला बरोबर. तुम्हाला अधिक अपवादात्मक परिस्थिती म्हणून स्वीकारलं घेता जाईल. पण ह्याचं आणखीन एक मेख आहे. इंदिरा साहनी खटल्याचा रेफरन्स देऊन सर्वोच्च न्यायालय वारंवार म्हणते की 50% वरती आरक्षण देता येणार नाही. आता जर आपण समजू असं की मराठा आरक्षणाला मान्यता मिळाली तरी मग ही 50%ची मर्यादा किती टक्क्यावर जाईल? ती अंतिमतः 60% असावी, 65% असावी, 70% असावी, हे कोण आणि कसं ठरणार? आणि उद्या मग प्रत्येक समाज जर अशा पद्धतीनं आरक्षणाची मागणी करू लागला तर मग आरक्षणाचं हायर लिमिट काय असावं हे कधी आणि कसं ठरेल? याच्यामध्ये काय आहे की आरक्षणाचं हायर लिमिट ठरवण्यासाठीचे वाद हे कायमच आहेत आणि कायम राहतीलही. कायम राहतील. पण या या सर्वोच्च न्यायालयानं घटना समितीतल्या एका रेफरन्सचा उल्लेख केला की आरक्षण हे मायनॉरिटीत असलं पाहिजे, मेजॉरिटीत नव्हे, असं घटना समितीत बोललं गेलं. आणि त्यामुळं आरक्षण हे मायनॉरिटीत म्हणजे बिलो 50% असलं पाहिजे. 50%पेक्षा जास्त आरक्षित जागा असता कामा नाहीत, खुल्या जागा त्यापेक्षा जास्त असल्या पाहिजेत, असं बेसिक आर्ग्युमेंट आहे. आता त्याला काउंटर आर्ग्युमेंट काय आहे तर ज्या प्रकारे समाजातलं वास्तव बदलते आणि ज्या प्रकारे आकडेवारी समोर येते की नोकऱ्यांमध्ये कुठल्या समाजाला किती प्रतिनिधित्व आहे, आता याचे अभ्यास झाले आहेत. आणि ते हिस्टॉरिकली 50-60 वर्ष जर सातत्यानं तीच परिस्थिती समोर येत असेल तर घटना समितीत काय म्हटलं याच्यापेक्षा काळानुसार बदल करायचे की नाही, असं ते आर्ग्युमेंट आहे. आता तुम्ही म्हणताय तसं 50%चं कुठं जायचं, 60 जायचं, 70 जायचं, 80 जायचं, हायर लिमिट कसं ठरणार? तर हे ठेवणं खरंच कठीण आहे. त्यामुळं मग काशीराम यांच्या फॉर्म्युलाकडे जावं लागतं. जिसकी जितनी संख्या भाई उसकी उतनी भागीदारी. जेवढी संख्या असेल तेवढं, पण ती काही एका मर्यादेच्या पलीकडं शक्य नाही, प्रॅक्टिकली शक्य नाही. हे आणि स्वीकारण्यासाठी याच्यामध्ये आणखीन एक असा एक मुद्दा आहे की एकीकडं आपण भारत महासत्ता बनणार, महासत्तेच्या दिशेनं निघालोय असं आपण म्हणतोय. म्हणजे कोणताही देश हा विकसनशील असतो आणि मग नंतर तो विकासात्मक परिस्थितीमध्ये येतो. पण मग भारताच्या दृष्टीनं गेल्या 60-70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सुद्धा आपण जर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करत असू, मग तो कोणत्याही समाजासाठी असेल, नॉट ओन्ली फॉर मराठा, कोणत्याही समाजासाठी असेल, तर आरक्षणाची मागणी वाढते याचा अर्थ आपला देश पाठीमागे निघालाय का? मग देश म्हणजे आपण त्याच्याकडे कसं बघतो त्याच्या अवलंबून आहे. देश म्हणजे 47ला काय होता आणि आत्ता काय होता असं जर आपण विचार केला तर देश नक्कीच पुढे गेला आहे. पण महासत्ता वगैरे खूप लांबचं स्वप्न आहे. हो, ते काय त्याच्याविषयी बोलण्यासारखं काही नाही. आपल्याला कोविडमध्ये लक्षात आले आपण महासत्ता वगैरे काही नाही आहोत, आपण एक मिडल पॉवर पण नाही आहोत खरं सांगायचं. तर त्यामुळं त्या स्वप्नांकडे बघायचं काही कारण नाही आहे. पण या विकासाच्या कामामध्ये आकडेवारी असं सांगते की काही समूह सातत्यानं मागं पडत आहेत. आता या सातत्यानं मागं पडणाऱ्या समूहांना कल्याणकारी राज्य म्हणून काही स्वतंत्र प्रोव्हिजन करायची की नाही, असं जेव्हा आर्ग्युमेंट असतं तेव्हा राजकारणासाठी पण आणि या लोकांच्या भल्यासाठी पण सरकारला हस्तक्षेप करणं भाग असतं. मराठा आरक्षण असेल, जाटांचं असेल, गुजरांचं असेल, पटेलांचं असेल, कापूंचं असेल, रेड्डींचं असेल, ह्या सगळ्यामध्ये हाच समान धागा दिसेल. याचं कारण काय आहे तर यातल्या भौतिक जाती या शेतीची पार्श्वभूमी असल्या आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे परंपरेनं जमीन होती किंवा ज्याला पूर्वी मार्शल रेसेस किंवा लढाऊ जमाती म्हणत होते. लढाऊ जमातींचं काम ज्या काळात त्यांना लढाऊ जमाती म्हणत होते त्या काळात ते काम संपलं. बरोबर. आता त्या अर्थानं लष्करात कोणी जाऊ शकतो, त्याला काय जातीचा निकष काही नाही आहे. त्यामुळं तो विषय तसा मागं पडला. या जातींकडे प्रामुख्यानं होती ती शेती आणि त्या शेतीमध्ये मागच्या 60 वर्षामध्ये ज्या गतीनं बदल व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे किंवा पैसा यायला पाहिजे त्या गतीनं तो झाला नाही. दुसऱ्या बाजूला त्या शेतीची फोड होत डिवायडेशन इतके तुकडे वर गेले. त्यामुळं महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आकडेवारीनं असं दाखवता येणं शक्य आहे पुन्हा की मराठा समाजाचे राजकारणात प्राबल्य आहे. आमदार, खासदार, जी काही सत्तेची पदं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आहे किंवा एकूण काय म्हणता येईल की समाजात
प्रभाव असला, एकूण समाजामध्ये प्रभाव असलेले जे घटक कोण असतील तर त्यामध्ये मेजॉरिटी मराठा समाज मराठा आहे. समाज. हे आपल्याला दाखवता येणं शक्य आहे. पण हे जर मुठभर सोडले तर उरलेला जो सगळा मराठा समाज आहे, जो गावगाड्यात अजूनही आहे, तर तो समाज मात्र आर्थिकदृष्ट्या खूप काय कुचंबलेल्या अवस्थेत आहे. त्याला एक तर मराठा असण्याची आणि गावकीतला प्रमुख समाज असल्याची भूमिका सोडता येत नाही. दुसऱ्या बाजूला आर्थिकदृष्ट्या तो खूप खालावलेल्या परिस्थितीत आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ती कुतरवड सुरू होते आणि त्याच्यावरची रिॲक्शन म्हणजे आरक्षणाची मागणी आहे. 25-30 वर्षापूर्वी कोणी आरक्षणाची मोठ्या प्रमाणावर मागणी करत नव्हतं. नाही, पण मला सांगा 1997ला मराठा आरक्षणाबद्दलची पहिली मागणी करण्यात आली होती. 1997 पासून आता 2021 पर्यंत जे राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये ज्या पक्षांचं सरकार होतं त्यांना कधीच हा मुद्दा सोडवावासा का नाही वाटला? तुम्ही आता जसं म्हटलं त्यानुसार राजकीय दृष्ट्या राजकारणामध्ये मराठा समाजातील अनेक दिग्गज मातब्बर नेते होते, केंद्रात पण होते, महाराष्ट्रात पण होते, पण तरी सुद्धा मग हा इतके वर्ष मुद्दा किंवा हा प्रश्न भिजत का पडला? नाही, त्याचं कारण एकच आहे की जोपर्यंत हा संपूर्ण समाज मागत नव्हता, ती परिस्थिती कधी तयार झाली तर त्या मोर्चांनी तयार केली. हो, त्याच्या आधी मराठा कधीही मोर्चांनी. राजकीय नेतृत्वाला असं वाटत नव्हतं, ते मोर्चे होत नव्हते तोपर्यंत, की मराठा समाज हा एकसंघपणे आरक्षणाची मागणी करतोय. हे वास्तव आहे. पण मग जर नेते मंडळी ही दूरदृष्टीची असतील, जर नेते मंडळींना वास्तवाचं भान आहे असं आपण मानत असू, तर मग त्यांना हे कळायला पाहिजे नाही, होतं. त्या मोर्चाने स्पष्ट केलेलं आहे की या महाराष्ट्रातला नेता कोणी असो त्यात तो जमिनीपासून तुटलेला होता. मराठा समाजाच्या आत काय खतखत आहे हे कोणी समजूनच घेतलं नाही मग तोपर्यंत. त्याच्या आधी त्याच्यावर कुठेही चर्चा झाली ना, बरोबर. मीडियामध्ये चर्चा झाली ना, अकॅडमिशियनमध्ये चर्चा झाली ना, विधिमंडळात कधी चर्चा झाली. म्हणजे अशा पद्धतीनं झाली असेल चर्चा, पण ती टोकन स्वरूपात. किंवा त्यातनं आउटपुट काही निघालं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे का घडलं नाही? कारण मराठा समाजामध्ये गावगाड्यामध्ये मी जे म्हणतोय की ज्या प्रकारची हालाकीची स्थिती क्रमाक्रमानं व्हायला लागली ते समजूनच घेत नाही. याचं कारण काय? समोर दिसणारे नेते, ते नेते गर्भश्रीमंत आहेत, त्यांच्या पिढ्यानपिढ्या सत्तेत आहेत. म्हणजे मुलगा आमदार आहे तर बाप खासदार आहे, किंवा मग बाप आमदार आहे तर मुलगा सहकारी कारखान्याचा चेअरमन आहे. या प्रकारची जी काय 200-500 घराणे किंवा घर या महाराष्ट्रात आहेत तेवढ्या मोठा मराठा समाज नाही आहे. आणि तसा तो धान्याच्या चुकीचं परसेप्शन तयार होत गेलं आणि त्याचा फटका मराठा समाजाला निश्चितपणे बसला. मोर्चाने ते वास्तव बदललं. खरं काय आहे म्हणजे खतखत काय आहे ती समोर आली. त्यानंतर राजकीय नेत्यांना भान आलं की या मागणीला आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांनी तो द्यायचा प्रयत्न केला. तो देत असताना ज्या काही त्रुटी राहिल्या किंवा जे न्यायव्यवस्थेला मान्य होण्यासारखं नाही आहे ते सर्वोच्च न्यायालयाला दाखवलं. आता माझ्या मते मुद्दा काय आहे तर या देशातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना मान्य आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. कोणच म्हणत नाही. ते पक्ष कुठले असोत, रिपब्लिकन पक्षापासून ते शिवसेनेपर्यंत कोणीही असं म्हणत नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नये. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ते ओबीसी कोट्यातून असू नये, त्याला ती पुस्ती आहे. स्वतंत्र आरक्षण मिळावं हीच मागणी आहे. त्याला पुस्तिका आहे की इतरांच्या आरक्षणावर धक्का न लावता. धक्का न लावता बरोबर. मराठ्यांना आरक्षण द्यावं. हो. म्हणजे द्यावं हे मुळात सगळ्यांना मान्य. हो, त्यासाठी जे केलेले कायदे सगळ्यांना मान्य होते ते कायदे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले. नाकारले. आता आपल्या देशामध्ये कायद्याचा अर्थ लावण्याची सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था, शेवटची व्यवस्था सर्वोच्च न्यायालय आहे. त्यामुळे केंद्र सरकारला काय वाटतंय, राज्य सरकारला काय वाटतंय, विरोधी पक्षांना काय वाटतंय, या सगळ्याला आता काही अर्थ नाही. खरं ते आहे. अर्थही नाही. पण मग आता आउटपुट काय? म्हणजे आता काय झालंय की आता कायदा रद्द झाला आहे. हो. म्हणजे वास्तव काय आहे, कायदा रद्द झाला आहे. इंदिरा गांधीच्या खटल्याला रिव्हिजिट करायची गरज नाही असं कोर्टानं सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा विलोकानं याचिका दाखल केली ती होईल, तरीसुद्धा खूप मोठा आउटपुट त्यातून निघेल असं मला वाटत नाही. बरं, 50% अट त्यातून बाहेर पडण्याची आत्ता इमिजिएट कुठली वाट नाही आहे. राज्याला अधिकार नाही आहे, त्यामुळे तो अधिकार गेला केंद्राकडे. म्हणजे आता तुम्हाला पुन्हा शिफारस करावी लागेल. 102 घटनादुरुस्तीमुळे राज्याला अधिकार नाही. अधिकार नाही. एक नाजूक प्रश्न विचारू का? हां. जर महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे, कोणत्याही पक्षाचं सरकार, तेच सरकार जर केंद्रात असतं तर हा प्रश्न सुटला असता अधिक गतीनं? नसतं. तरी पण नाही. कारण आता महाविकास आघाडी सरकार राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार, त्यामुळे एकमेकांवरती नाही, आता- कुरघोडी करण्याचा प्रकार चाललाय आणि त्यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न मागे पडतोय असं एक सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे. ते फक्त आपल्या पुरतं वास्तव आहे. याचं कारण सगळ्यांना दाखवायचं आहे की आम्ही मराठा समाजाच्या बाजूचे आहोत. त्यातून चाललेलं हे राजकारण आहे. वादा करता इथं भाजपचं सरकार असतं असं गृहीत धरा आणि कायदा फेटाळा असतात. तरी केंद्र सरकारसमोरचे प्रश्न काय आहेत? केंद्र सरकार एकट्या महाराष्ट्रापुरता मराठा आरक्षणापुरता निर्णय आता घेऊ शकत नाही. याचं कारण 50%ची अट ही सगळ्यांना लागू आहे. बरोबर. तमिळनाडूचा कायदा हा 9व्या परिशिष्टात टाकल्यामुळे त्याला कोर्टात चॅलेंज करता येत नाही अशी परिस्थिती तयार झाली. तरी पण त्याला चॅलेंज केलं आणि ती कोर्टानं स्वीकारलेला आहे. त्याचा निकाल अजून लागलेला नाही. पण 50%च्या पुढची सगळी आरक्षणं म्हणजे मिझोराममधलं टॉप 82% पासून ते महाराष्ट्रातल्या 52% सगळ्यांना चॅलेंज आहे.
आणि सगळ्याला या कसोटीतून जावं लागणार आहे. आता हे केंद्र सरकारला एका झटक्यात याच्यावर काही डिसिजन घेणं हे इतकं सोपं नाही. केंद्र सरकार कोणाचंही असो, म्हणजे तिथं केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असतं तर तरी एवढं सोपं नव्हतं. आणि महाराष्ट्रातही काँग्रेसचं सरकार असतं तरी इतकं सोपं नाही. फक्त त्यामध्ये 102वी घटना दुरुस्ती झाल्यामुळे त्याच्या आधी काय होतं की राज्य सरकारनं आधी काय होते, त्यामुळे ते आपल्या आपल्या राज्यापुरतं काही काही गोष्टी करू शकत होते. ते आता करता येणार नाही. ते आता केंद्राला करावं लागेल आणि केंद्र कुठल्याही एका राज्यासाठी करू शकत नाही, त्यांना सगळ्यांना करावं लागेल. बरोबर. त्यामुळे यातून पण पॉलिसी मॅटर असेल. पॉलिसी मॅटर आहे. बरोबर. तर आता यातून अर्थ काय हे काय होतो, हे एक पण कॉन्फ्लिक्ट. मग आता ही कोंडी फोडायची कशी? एक्झॅक्टली मी तिकडेच येतो. ही कोंडी फोडण्यासाठी 3-4 मार्ग असू शकतात. एक मराठा समाजापुरते काही मार्ग आणि काही मार्ग आता हा प्रश्न देशाचा झाला आहे म्हणून. कारण देशभरातल्या अनेक राज्यातली आरक्षणं 50% पुढे आहेत. त्या सगळ्यांचा प्रश्न तयार होणार आहे. काही राज्यामध्ये 20-20 वर्ष अनेक समूहांना आरक्षण मिळते. बरं. आता 20 वर्ष ज्या समूहाला आरक्षण मिळते त्याला जर तुम्ही उद्या सांगायला लागला की तुला आता आजपासून आरक्षण मिळणार नाही, तर म्हणजे एक प्रचंड मोठा संघर्ष तयार होईल की जो कायदा उद्रेक होईल. सुव्यवस्था उद्रेक तयार होईल. त्यामुळं तसं पण त्या राज्यांपुरतं ते आरक्षण मर्यादित आहे. एक्झॅक्टली तरी पण पण मग तो फॉर्म्युला आता महाराष्ट्रात लागू करता येणार नाही. नाहीच. आता राज्याच्या हातच बांधले हातच ना. बांधलेत. ओके. त्यामुळे 50%च्या अटीतून सगळ्यांना जावं लागेल. त्याला केंद्राला काहीतरी ठरवावं लागेल आणि 102 क्रमांकाच्या घटनादुरुस्तीविषयी काहीतरी आपल्याला ठरवावं लागेल. 102 आणि 123 क्रमांकाच्या घटनादुरुस्तीनं राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तयार केला आणि त्याला जसा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईपचे राष्ट्रीय आयोग आहेत त्याप्रमाणे त्याला घटनात्मक दर्जा दिला. ही मागणी होती ओबीसींचीच. बरं. पण दिल्यामुळे परिणाम काय झाला, तर आता यापुढे ओबीसीत नवी जात घालता येणं Include करता येत खूपच नाही. कठीण होईल. बरोबर. याचं कारण असं की तमिळनाडूमध्ये एक जात की ज्याच्यातला पहिला ग्रॅज्युएट हा 2010ला झाला. पहिला ग्रॅज्युएट एक मुलगी ग्रॅज्युएट झाली 2010ला. त्याचा समावेश ST मध्ये करा अशी तमिळनाडूची मागणी कित्येक वर्षाची आहे. बरं. पण तो आयोग ती मागणी मान्य करत नाही. त्यामुळे शेवटी त्यांना त्या जातीला ओबीसीमध्ये त्यांना SC-BC मध्ये स्थान द्यावं लागलं. त्यामुळे काय आहे की राष्ट्रीय पातळीवर तुमच्या स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन काही निर्णय होतील. म्हणजे आपल्या देशामध्ये असं पण वास्तव आहे की काही जातींचं आरक्षण हे काही जिल्ह्यांपुरतं मान्य होते. त्या जिल्ह्यातच त्या जातींना आरक्षण मिळते. अशी पण काही राज्य आहेत. म्हणजे आपल्या देशाचं वैविध्यच प्रचंड आहे. त्यामुळे कुठलं तर एक सूत्र लावतो आणि सगळ्यांना एका मापात बसवतो हे कठीण आहे. न्यायव्यवस्थेला असं म्हणणं सोपं आहे, पण राज्य चालवायचं असेल ते इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे वे सांगतो मी आता काय असू शकतो. वे 2-3 प्रकारचे असू शकतात की हे आर्ग्युमेंट मान्य करायचं की 50%पेक्षा जास्त आरक्षण ऑलरेडी अनेक राज्यांनी दिलेलं आहे, इन्क्लुडिंग महाराष्ट्रात सुद्धा 52% आहे. त्यामुळं त्याला ती कॅप आता उठवावी. पण ती कितीवर न्यावी? ती उठवण्याचा तो आणखी डिबेटचा मुद्दा आहे. तर ती कुठंपर्यंत न्यावी याच्यावर एक कन्सेन्सस करावा आणि केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती करावी की ही कॅप आता वास्तव अशी सुसंगत राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला ही काढून टाकावी लागेल. ही मर्यादा काढून टाकावी लागेल. ती कुठे न्यायची हे संसदेनं सगळ्यांनी म्हणून ठरवावं. त्याच्यावर काय आयोग तयार करावा, व्हॉटेवर सिस्टम काही तयार करावी, पण तो एक भाग करावा लागेल. 102 आणि 123 क्रमांकाच्या ज्या घटनादुरुस्ती आहेत ज्याच्यामधून राष्ट्रीय आयोग तयार झाला आणि राज्यांची अधिकार बंधन आली, तर त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल आणि स्पष्ट करावं लागेल की राज्यांना अधिकार आहे. त्याचबरोबर आणखी एक मार्ग असू शकतो की एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस म्हणजे अपवादात्मक परिस्थिती. आता अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, आपल्या मते म्हणजे महाराष्ट्राच्या मते, महाराष्ट्र सरकारच्या मते गायकवाड आयोगानं अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केली आहे, पण सर्वोच्च न्यायालय म्हणते सिद्ध झालेलं नाही. म्हणजेच अपवादात्मक परिस्थिती काय हे सब्जेक्टिव्ह आहे. जे तुम्हाला अपवादात्मक वाटतं ते मला वाटेलच असं काही नाही आहे. तर आता केंद्र सरकारनं अशी भूमिका घ्यायला पाहिजे, स्वीकारलं पाहिजे ही अपवादात्मक परिस्थिती आहे. आता अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय याची काय ठेवली. बरोबर. मराठ्यांसाठी अपवादात्मक परिस्थिती आज सांगून काही उपयोग नाही. आता ती फेटाळ आहे. आता काय करायला पाहिजे की अपवादात्मक परिस्थितीत कायट्या काय तर हे म्हणजे एकूण केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये किती टक्के प्रमाण असलं म्हणजे अपवादात्मक म्हणायचं. एकूण राज्य सरकारच्या नोकऱ्यामध्ये किती टक्के असले, एकूण प्राध्यापकांमध्ये किती प्राध्यापक विशिष्ट समाजाचे असले म्हणजे अपवादात्मक म्हणायचं. अशा प्रकारचे काही क्रायटेरिया 5, 50, 100 ठरावे लागतील आणि मग त्याच्या आधारावर हे असेल तर अपवादात्मक परिस्थिती लागू आहे, हे नसेल तर नाही असं स्पष्ट करावं लागेल. नाहीतर न्यायालयाच्या खंडपीठावर जे कोणी बसले आहेत त्यांना त्यावेळेला जे वाटेल, कारण त्यांचा तो अधिकार आहे, तर त्याला चॅलेंज करायचं काही कारण नाही. तो आपल्या घटनेनं दिलेला अधिकार आहे, त्यामुळे त्यांचं म्हणणं मान्य करावं लागेल. तर ते जर त्यांच्या कक्षेतून बाहेर किंवा त्याच्यावर जर मर्यादा आणायची असेल तर क्रायटेरिया ठरवावे लागतील. श्रीराम पवार यांनी 3 सोल्युशन काय असू शकतील हे दाखवलेली आहेत. माझा वेळ संपत चालला, पण मला एक शेवटी विचारायचं याच्यापेक्षा एक शेवटचं सोल्युशन सांगतो प्लीज. की 102 नंतर 103 क्रमांकाची घटनादुरुस्ती झाली आणि त्यानं 9.5% आरक्षण दिलं आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना. आता मुद्दा काय आहे की 50%च्या पुढे देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर हे आरक्षण टिकणार की टिकणार नाही हा एक चर्चेचा मुद्दा आहे. कदाचित ते सामाजिकदृष्ट्या आरक्षण नाही आहे,
ते आर्थिकदृष्ट्या आहे, त्यामुळे कदाचित टिकेलही असं काही जण आर्ग्युमेंट करतात. ओके, टिकेल. तर ते जर टिकणार असेल, 103 क्रमांकाची घटना दुरुस्ती टिकणार असेल आणि आर्थिक दुर्बलांचं आरक्षण मान्य होणार असेल, तर असा पण एक मार्ग असू शकतो की आरक्षण वाढवायचं. तो अधिकार केंद्र सरकारला आहे. 9.5%च्या ऐवजी 20% करायचं आणि त्याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करायचं, जसं तमिळनाडूनं आणि बिहारनं ओबीसीमध्ये केलेलं आहे किंवा आपल्याकडे पण काही प्रमाणात आहे. सब कॅटेगरायझेशन म्हणजे काय, तर ओबीसीमधल्या विशिष्ट समूहांना 20% कोटा असेल, तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या विशिष्ट समूहांना 20% कोटा असेल. असं जर सब कॅटेगरायझेशन केलं तर कदाचित समजा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 20% एकूण आर्थिक दुर्बलांना राखीव जागा असतील, त्यातले 11% मराठ्यांना असतील. पण पुन्हा त्याचा मुख्य निकष आर्थिक स्तरावरती येईल. स्वाभाविकच आहे. पण मग आता पण तो आर्थिक स्तरावरच आहे. आता मराठ्यांना जे आरक्षण मिळणार होतं ते सामाजिकदृष्ट्या मागासले पण सिद्ध झाल्यानंतर जरी दिलं असलं तर ते मिळणार कशाच्या आधार होतं, आर्थिक आधारच होतं ना, की त्याला एक कॅप आहे इतक्या लाखाच्या उत्पन्नाच्या हां पुढच्याला ते मिळणार नाही. बरोबर. तेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला पण तेच लागू आहे ना. म्हणजे हा पर्याय जास्ती खरं तर प्रॅक्टिकली योग्य होऊ शकतो. तो आता ठेवायचा आहे. याच्याशिवायचा शेवटचा पर्याय काय की ज्याच्यासाठी आता काही याचिका दाखल होण्याची शक्यता आहे की 50%च्या आतच मराठ्यांना आरक्षण द्या. बर. म्हणजे काय, तर ओबीसीचं आत्ताचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झिट करावं लागेल आणि त्यामध्ये मराठ्यांना अकोमोडेट करावं लागेल. आता हे काय जी वेळ आली तर ओबीसी समाज स्वाभाविकपणे त्यांचं म्हणणं असेल की माझ्यातलं तुम्ही काढून घेताय, माझा वाटा का तुम्ही तुमच्याकडे काढून घेताय, त्यामुळे नवे सामाजिक संघर्ष ताण तयार होतील. तर हे सामाजिक संघर्ष ताण स्वीकारायचे की या प्रकारे EWSमध्ये स्थान द्यायचं की घटना दुरुस्ती करून हा सगळा विषय पुन्हा नव्यानं ओपन करायचा, याच्यावर आपल्या राजकीय व्यवस्थेला विचार करावा लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल. तो न घेता किंवा त्यावर कुणीच बोलत नाही, ना विरोधी पक्ष बोलतो, ना सत्ताधारी पक्ष बोलतो, ना केंद्रातले नेते बोलतात, ना राज्यातले नेते बोलतात. फक्त आम्ही तुम्हाला देतो दुसरा काढून घेतोय, या प्रकारचं राजकारण चाललंय. आता सुप्रीम कोर्टाने तुम्हाला क्लिअर फ्रेमवर्क दिलेला आहे, तुम्हाला यातनंच जावं लागेल. म्हणजे आता राजकारण बाजूला ठेवून प्रॅक्टिकल विचार ठेवूनच या प्रश्नाकडे बघावं लागेल. दुसरा काय मार्ग नाही. कुणीही आपली राजकीय अभिनिवेश घेऊन मी फक्त मराठा समाजाच्या बाजूनं आहे असं दाखवण्याची वेळ आता संपली. आणि याच्यापेक्षा मी एक शेवटचा मुद्दा सांगतो की ज्यांना असं वाटतंय की आम्ही मराठा समाजाच्या बाजूचे आहोत असं दाखवल्यामुळं मराठा समाज आपल्यासोबत येईल आणि दुसरे मराठा समाजाच्या विरोधात असं दाखवल्यामुळे त्यांच्या विरोधात जाईल. तर या महाराष्ट्रातलं वास्तव असं आहे, गेल्या 60 वर्षातलं निवडणूक कुठलीही घ्या तुम्ही, निवडणुकीनंतर झालेल्या पाहण्या आणि त्याच्यातली आकडेवारी सांगते की मराठा समाज एकसंघपणे कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही नेत्याच्या बाजूनं कधीच नव्हता. हा फक्त एकच समाज कदाचित या देशामध्ये असा आहे की जो एक गठ्ठा मतं टाकत नाही त्या राज्यातला सर्वाधिक आहे. बरोबर. मराठ्यांचं राजकारण म्हणून महाराष्ट्रात कधी यशस्वी झालेलं नाही. तुम्ही कधी बघा हिस्टॉरिकली. बरोबर. यादवांचं राजकारण उत्तर प्रदेशात बिहारमध्ये यशस्वी झालेलं आहे. रेड्डींचं कापूंचं यशस्वी झालेलं आहे. लिंगायत वकलिंगांचं कर्नाटकात यशस्वी झालेलं आहे. पण तसं फक्त मराठ्यांचं असं झालेलं नाही. याचं कारण मराठा समाज हा मोठा आहे, तसाच तो वेगवेगळ्या विचारांमध्ये वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांमध्ये सुरुवातीपासून वाटला गेला आहे. पण मग आता समजा सर्वोच्च त्यासाठी- न्यायालयाच्या आत्ताच्या निर्णयाच्या बद्दल पुनर्विचार याचिका दाखल करायची असेल, एकीकडे सर्वोच्च न्यायालय म्हणते की 1992च्या इंदिरा सहानीच्या 9 सदस्यांच्या खंडपीठानं दिलेला निर्णय त्याच्यावरती पुन्हा विचार करायची गरज नाही. अशा वेळेला कायदेशीररित्या आपण पुन्हा 9च्या ऐवजी 11 सदस्यांचं खंडपीठ बसावं आणि त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी तरी करू शकतो का, किंवा ती मागणी स्टँड तरी होईल का? मागणी करायला काही म्हणजे कुठल्याही मागणी करायला हरकत नाही, पण ती स्टँड होईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मगाशी सांगितलं की मागणी तुम्ही करू शकता कुठल्याही कोर्टाच्या निर्णयानंतर फेरविचाराची किंवा पुनर्विलोकन याचिका ज्याला म्हणतात ती आपल्याला दाखल करता येते. ते दाखल होईल पण राज्य सरकार पण करेल, काही याचिका करते पण करतील. पण त्याच्यामुळे मला वाटत नाही की हा प्रश्न सुटेल, कारण एकदा कोर्टाने इतका फर्म स्टँड श्रीराम, तुम्ही जे आता 3 मुद्दे सांगितलेत, विशेषतः शेवटचे 2 पर्याय जे सांगितलेत, हे सगळे तसे बऱ्यापैकी वेळ खाऊ आहेत. म्हणजे हे काही लगेच झटपट होणार नाहीये. आहेतच. म्हणजे आज एखाद्या राजकीय पक्षानं जाहीर केलं आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न सुटला असं होणार नाहीये. त्यासाठी पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे, योग्य सादरीकरण केलं पाहिजे आणि सगळ्यांनी, सर्वच समाजांनी शांतता राखली पाहिजे, सलोखा राखला पाहिजे. नाही, यामध्ये काही शंकाच नाही आहे. आता कुणीही समाजाला उद्वेगाकडे घेऊन जाऊ नये. त्यातून ना समाजाच्या हाती काही लागणार आहे, ना कुठल्या राजकीय पक्षांच्या हाती काही लागणार आहे. आणि म्हणजे या निर्णयानंतर मराठा समाजामध्ये संताप आहे का, तर 100% खतखत आहे, सगळं आहे, नाराजी आहे, दुःख आहे, सगळं आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की तो संताप काहीतरी उद्वेगाच्या दिशेनं जावा. तसं जाण्यानं फायदा कोणाचाच नाही आहे. बरोबर. कदाचित ते भरकटण्याची शक्यता जास्त. त्यामुळे त्या प्रकारे न जाता
आता सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन नंतर क्लिअर आहे. मी काय म्हणतो की फ्रेमवर्क क्लिअर आहे. क्लिअर आहे. या फ्रेमवर्कचा तुम्हाला त्या चौकटीत आखून दिलेल्या त्या चौकटीमध्ये आता- बसूनच तुम्हाला पुढे जायचं. आता काम आहे ते वकिलांचं आहे, आता काम आहे ते अकॅडमिशियनचं आहे, आणि आता काम आहे ते राजकीय मंडळींचं आहे. त्यांनी काम करायचं आहे. आता मागणी काय आहे, आणि तुमची मागणी सगळ्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता म्हटलं पण एकच पाहिजे, मराठा समाजानं आपली मागणी मान्य करून घ्यायची असेल तर आमची मागणी हीच आहे, ती मान्य करून द्या. कशात बसवायची हा राजकीय व्यवस्थेचा प्रश्न आहे. ती न्यायव्यवस्थेकडून कशी मान्य करून घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे. प्रत्येकानं आपलं डोकं लावायचं काय नाही आता, बरोबर, अगदी. कारण पर्याय स्पष्ट आहेत. यातलं काही ना काही तर स्वीकारावं लागेल. त्याच्या पलीकडे पर्याय नाही आहे. मी जे 4 पर्याय सांगितले या पलीकडं आज घडीला मराठा काय कुठल्याच आरक्षणासाठी या देशामध्ये पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोष आहे, खदखद आहे, उद्रेक आहे. पण तो उद्रेक व्यक्त करण्याची ही वेळ नाही आणि इथून पुढे सुद्धा असणार नाही आहे. आत्ता ज्या पद्धतीनं श्रीराम पवार यांनी जे काही 5 पर्याय सांगितलेले आहेत, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला एक प्रकारे संधी समजावी, त्यांनी एक चौकट तुम्हाला दाखवून दिलेली आहे. त्या चौकटीच्या त्या एकूण बाउंड्रीज ज्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यामधनं काय पर्याय निघू शकेल, कशा पद्धतीनं सोल्युशन निघू शकेल, याचा विचार सगळ्यांनी एकत्र येऊन केला तरच ह्याच्यातनं मार्ग निघणार आहे. एकीकडे समरजित सिंह घाडगे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतायत, अन्य काही मराठा समाजातील नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. या सगळ्यांच्या मते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे या प्रश्नामध्ये राजकारण आणतायत. पण आता राजकारण विरहित जर या प्रश्नाकडे बघितलं तरच हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं एक पाऊल तरी पुढे टाकता येईल. मराठा समाजानं जे काही संपूर्ण राज्यामध्ये विराट मोर्चे काढले त्याच्यामधून त्यांची संघटित ताकद दिसलीच, पण त्याचबरोबर त्यांचा संयम दिसला, त्यांची शिस्त दिसली. हाच संयम आणि हीच शिस्त जर कायम ठेवली, जर त्याला राज्यातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी अभ्यासाची जोड दिली आणि जर सकारात्मक इच्छा ठेवली तर आणि तरच यातनं तोडगा निघू शकेल. सर्वोच्च न्यायालय जे देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वात उच्च स्थानीय आहे, त्यांनी जो आता आपल्याला रस्ता दाखवलेला आहे, त्यांनी जरी मार्ग बंद केलेत असं आत्ता वाटत असलं तरी त्यातले कोणते रस्ते खुले होऊ शकतात याचा विचार करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी समन्वयातून या प्रश्नी मार्ग काढणं ही एकच आत्ता आपल्या हातात असलेली गोष्ट आहे. आज आमच्या चर्चेमध्ये समरजित सिंह घाडगे आणि त्यानंतर श्रीराम पवारजी सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.